वनजमिनीच्या प्रमुख मागणीसाठी आदिवासी बांधवांनी नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामुक्काम आंदोलन सुरू केले आहे। हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव आंदोलनात सहकुटुंब सहभागी झाले आहे। CBS ते मेहर रस्त्यावर आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे। या आंदोलनामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आंदोलनाचे नेते माजी आमदार JP गावित यांची भेट घेऊन त्यांच्याशी काही विषयांवर चर्चा केली। यावेळी माजी आमदार JP गावित यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून राज्य शासनाला आंदोलकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडावे असे साकडे घातले। यावेळी माजी आमदार JP गावित यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना चर्चेविषयी अधिक माहिती दिली आहे। पोलीस आयुक्त कर्णिक साहेब आता इथं येऊन गेले आणि त्यांनी आम्हाला विचारलं की काही गव्हर्नमेंटकडून निरोप वगैरे आले का, तर आतापर्यंत निरोप आलेलाच नाही। त्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं की कुठल्याही प्रकारची गव्हर्नमेंटकडून हालचाल नाही आहे आणि म्हणून त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही कलेक्टर साहेबांच्या बरोबर चर्चा करा। इथं लोकांचे पण प्रश्न निर्माण होतात, इथल्या नागरिकाला त्रास होतोय। सरकारी ऑफिसं इथं आहेत, कोर्ट इथं आहे। त्या कोर्टाला आणि सरकारी ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना आमच्या ह्या आंदोलनाचा त्रास होतोय हे आम्हाला पण जाणवतं आहे आणि म्हणून हे आंदोलन लवकरात लवकर ह्याच्यातून मार्ग काढून कसं थांबेल ह्याच्या बाबतीमध्ये तुम्ही कलेक्टर साहेबांच्या बरोबर चर्चा करा आणि त्याप्रमाणे गव्हर्नमेंटला रिपोर्ट करून ह्या आंदोलनाबद्दल चर्चेला सरकारकडं ताबडतोब जर वेळ मिळाली तर बरं होईल अशा प्रकारचं आम्ही त्यांना सांगितलं। AB न्यूजसाठी विकी पवार, नाशिक।